नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला आळूवळी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी एक मोठी वाटी डाळीचं पीठ आणि 1 चमचा मीठ, 2 चमचा तिखट, लसणाची तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर। आता पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं। या आलू वड्या खूप छान लागतात आणि आपण त्यांना शॅलो फ्राय करणार आहोत। आता अर्धा चमचा खायचा सोडा, सर्व मिश्रण मिक्स करून पीठ चांगलं मळून घ्यायचं। आता आळूचे पानं चांगले स्वच्छ धुतलेले आहेत आणि एका रुमालाने पुसून घ्यायचे। आता त्याच्यावर चमच्याने पीठ किंवा हाताने पीठ लावून घ्यायचं। आता पावसाळा सुरू झालेला आहे। आळूच्या वड्या पावसाळ्यामध्ये खूप छान लागतात। हे बघा, अशा प्रकारे सर्व पानांना पीठ पसरून घ्यायचं। परत दुमटून घ्यायचं, पान दुमटून घ्यायचं। अशा प्रकारे पानाच्या घड्या बनवायच्या। परत वरून पीठ लावायचं। असं एक एक करून सर्व पानांना पीठ लावून घ्यायचं। एका ताटामध्ये सर्व पानं तयार करून ठेवायचे। ही आळूवळी खायला खूप छान लागते आणि तेलकट नाही। तुम्ही अशाच वड्या तळून सुद्धा करू शकता, चवीला खूप छान। आता एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता त्याच्यावर एक एक वडी ठेवायची, वाफवायला ठेवायची। नाहीतर चाळणीमध्ये पण आपण ठेवू शकतो। चाळणीमध्ये फळकट टाकून वाफवायला ठेवू शकतो। पण या झटपट होणाऱ्या वड्या आहेत, अगदी झटपट होणाऱ्या आहेत। कोणी पण सहज बनवू शकेल। आता वड्या चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या। हे पहा, किती छान दिसत आहे। दिसायला छान, तशाच चवीला पण खूपच छान। एक वेळा करून बघा, मला कमेंटमध्ये कळवा। एका बाजूने पूर्ण खरपूस शेकून घ्यायच्या, नंतर दुसरी बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने पण चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या। हे पहा, किती सुंदर दिसत आहे आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही 5 मिनिटांमध्ये बनवू शकाल, इतकी छान रेसिपी आहे आणि तेल अगदी कमी वापरलेलं आहे। आता सर्व वड्या दुसऱ्या बाजूने चांगल्या परतून घ्यायच्या। आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। आता एका सुरीने वड्या कापून घेऊ। आपल्याला पाहिजे तशा आकाराच्या वड्या कापून घ्यायच्या।
बघा किती सुरेख आलेल्या आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.